योगराज परदेशी आणि इथली सून आहे. मुलगी पण मी याच गावची आहे. बरेच वर्षांपासून हा मान महिलांना आहे. ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी हनुमानाचा रथ अडवला, तो पुढे जाऊ दिला नाही. बरेच वर्ष तो तिथेच होता. त्यानंतर झुंबरबाई औषध आणि बंकाबाई परदेशी या महिलांनी तो रथ सरसवून पुढे आल्या आणि त्यांच्या मागे सगळ्या महिला जाऊन त्यांनी हा रथ पुढे ओढला आणि तेव्हापासून ही परंपरा आहे की महिला हा रथ ओढतात. हा महिलांचा मान समजला जातो. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान हा आम्हाला देण्यात आलेला आहे. तर असं ही परंपरा चालत आहे. उत्साहाचं वातावरण असतं. जणू दिवाळी असते आमच्या इथे सगळीकडे. एवढंच परंपरा आमची पुढची पिढी अखंड पिढ्यानपिढ्या महिला चालू राहणार आणि त्यात आम्ही सहभागी होत राहणार. आमच्या सर्व पुढच्या पिढ्या आणि त्या सर्व 27 रथ आहे ना, इथून आहे ना रंगरगलीपर्यंत नेला गेला. इथे 2 दिवस रथ उभा केला. 20 साली ना तिथलच्या लोकांना असं वाटलं की आपल्याला परत 2 दिवसांनी परवानगी भेटून जाईल, पण परवानगी भेटली नाही. 2 महिने रथ तिथेच उभा होता, पण नंतर पोलिसांनी परवानगी दिली आणि 1929 मध्ये परवानगी दिलीच नाही. तेव्हा महिलांनी पुढाकार घेतला रथ ओढण्यात आला. खूप जास्त अभिमान वाटतो. मी बाहेर शिकायला प्रत्येकाला सांगत राहते तुम्ही संगमनेरला चला आणि तिथलची परंपरा बघा. कारण की ना संगमनेरमध्ये ना इथे खूप वेगळ्या पद्धतीने हनुमान जयंती सेलिब्रेट होते की जी आत्तापर्यंत कुठे सोडत नाही. यांची गाडा शूटिंग यांची घ्या.